माझं नाव श्रीयुत बाळकृष्ण गोविंद सोनवणे। मी 1982 साली 15 मार्चला जॉईन केले आर्मी। घरापासून कोसो दूर, आईवडिलांना सोडून, बायका मुलांना सोडून सर्व काही देशासाठी आम्ही सर्वस्व अर्पण केलेलं असतं। जेव्हा एकट्यामध्ये एकांतात राहायचो तेव्हा रडायचे पण त्यांच्या आठवणीमुळे। कधी आईवडिलांची आठवण यायची, कधी पत्नीची आठवण यायची, लहान मुलांची आठवण यायची। फोटो काढायचो आणि जे पत्र, पहिले तर काही मोबाईल नव्हते त्यावेळेला आम्ही लेटर पाठवायचे, पत्र। तर ते पत्र जोपर्यंत दुसरं पत्र येत नाही तोपर्यंत तेच पत्र वाचत बसायचं। देशातील अनेक सोल्जर्स आहेत, सैनिक आहेत, ते सुद्धा आपल्या घरच्यांना खूप आठवण करतात। ऑन सर्व्हिसमध्ये असे बरेच प्रसंग उद्भवलेत की त्यांना मी घरच्या साईडला येऊ शकलो नाही। रणगाड्यावर तिथंच थांबायचे, तिथून आम्हाला घर वगैरे भेटायचे नाही, आम्ही तिथंच राहायचो, तिथंच खायचो, तिथंच प्यायचो। माझा मुलगा झाला 1995ला। तेव्हा आम्ही ॲक्च्युली बॉर्डरवर होतो। तर मी किती दिवसानंतर घरी आलो हे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही। 9 ते महिन्याच्या नंतरच मी त्याला बघायला आलो होतो। जी लहानपणी माझे मुलं त्यांना मी खेळवायचं पाहिजे होतं ते मला खेळवता नाही आलं, ते आता मी माझ्या नातवंडांना अंगा खांद्यावर घेऊन त्याचा अनुभव मी आता एकदम घेऊ शकते। घर आणि घरपण, घरामध्ये राहणारे आपली माणसं सोबत असले तर त्याचा आनंद अजून वेगळाच मिळतो। सर्व धर्म आणि सर्व इतर किती जाती आहेत त्या जातीचे सर्व लोक म्हणजे आपण एकत्र राहतो, एकत्र सण त्योहार साजरे करतो आणि हे एक आपला देश म्हणजे घर परिवार आहे आपला। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।